Okay, dear friends, we will continue our lectures of research methodology. So last time we have seen we will study the mean, median, and mode. So today we will continue the same topic along with examples. So everybody is well known. If you counted 10 numbers, first you totalize all the numbers and divide it by 10. So you will get mean. This is very simple. Mean of data is a set of numerical values and is arithmetic average of the data values in the set, and it is found by adding all the values in the data. बघा simply by adding all the values in the data set and dividing the sum by the total number of values in the set. म्हणजे 1 ते 10 असतील तर सगळ्यांची बेरीज करायची भागेल 10 करायचं म्हणजे आला मीन. इतकं सिंपल आहे बघा. मीन ऑफ डाटा सेट इज इक्वल टू सम ऑफ द डाटा व्हॅल्यूज. म्हणजे सगळ्या 10 समजे 10 अंक घेतले तुम्ही एका सेटमध्ये 10 अंक घेतले, त्या 10 अंकांची सगळ्यांची बेरीज करायची सम ऑफ डाटा व्हॅल्यूज आणि टोटल नंबर ऑफ डाटा व्हॅल्यूज. आता टोटल नंबर ऑफ डाटा व्हॅल्यूज 10 आहेत, मग या सगळ्यांची 10च्या 10ची बेरीज भागिले 10, जे उत्तर येईल ते मीन असेल. इतकं सिंपल. द मीन ऑफ अ सॅम्पल डाटा इज डिनोटेड बाय एक्स बार अँड द पॉप्युलेशन मीन बाय म्यू. The mean of small number of data set can be found by adding all the data values and dividing sum by total number of values. So solid example बघा. The following data set is worth in billions of dollars of 10 hypothetical wealthy men. Find the mean worth of these top 10 rich men. हे बिलियन्समध्ये उत्पादन आहे. लक्षाधीश कोट्याधीश जे असतात त्यांच्यातले हे लोक आहे 10, त्यांच्या आकड्यांची बेरीज बघावं. तर यांची बेरीज करायची. आता किती आकडे आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आहेत. सगळ्यांची बेरीज करायची भागेल 10 करायची, जे उत्तर फायनल. हे बघा, द गिवन डाटा दिस वन. मीन ऑफ द डाटा सेट एक्स बार इज इक्वल टू सगळ्यांची बेरीज भागिले 10 म्हणजे 269.5 269.5 upon 10 is equal to 26.95 is the answer. This is the mean. Question second. Compute the mean of the distribution given below. या एक्स व्हॅल्यूज आहेत, हा त्यांची फ्रिक्वेन्सी आहे. 20ची फ्रिक्वेन्सी 2, 29ची 4, 30ची 4, 39ची 3 आणि 44ची 2. सोल्युशन. एक्सची फ्रिक्वेन्सी 2 आहे ना 20ची, मग 20 दुने 40, 29 दुने 29 चौक 116, 30 चौक 20, 39 त्रिक 1700, 44 दुने 88 आणि मग यांची बेरीज करून घ्यायची. तर हा फ्रिक्वेन्सीचा सम आला 15 आणि हा एफ एक्स म्हणजे हा एक्स जो आहे त्याच्या एक्स बार जो काढतो आपण तो हा आहे 481 टोटल. 1 2 3 4 5 भागिले 5 केलं तर याची मीन येऊन जाईल तुम्हाला. बघूया पुढे याच्यात. हे बघा, मीन ऑफ द डिस्ट्रीब्युशन एक्स समेशन ऑफ एफ एक्स अपॉन समेशन ऑफ एफ म्हणजे 481 भागिले 15 32.1. ॲन्सर राउंडेड टू द 10th 32.1 आलं उत्तर. आता इकडे तुम्ही सांगाल की फ्रिक्वेन्सी का बरं घेतली. 4 दुने 8 दुने 10 ते 13 15 15 फ्रिक्वेन्सी का बरं घेतली. तर हे 20 इथं 5च दिसते आपल्याला, या संख्येला 5ने नाही भागता येणार आपल्याला, 15ने भागावं लागेल. कारण 20चे 2 आहेत म्हणजे 20, 20 म्हणजे 29चे 4 29, 29, 29 असे. तर टोटल फ्रिक्वेन्सी आहे 15 म्हणजे टोटल नंबर 15 आहेत आणि म्हणून आपण त्याला इथे 15ने भागलं आहे. तर हे झालं मीनचं. मेडियनचं. मेडियन म्हणजे मधली व्हॅल्यू. टोटल आकडे जर दिले असतील 5 तर इकडचे 2 सोडायचे, इकडचे 2 सोडायचे, मधला आकडा घ्यायचा. बघूया कसं ते. वेन वी से द मीडियन व्हॅल्यू ऑफ अर्निंग्स ऑफ actuarial experts is $60,000 and we mean that 50% of these experts earn less than $60,000 and 50% earn more than this. So thus median is the balancing point in an ordered data set. As median represents
the 50% mark in a distribution. This is a measure of positive as well. Median is such easier to find that computing the mean. So this is a solid example question. The number of rooms in 11 hotels in a city is as follows. These are the numbers. And solution is that the data is first arranged starting from the lowest to the highest. 220 पासून तर 823 पर्यंत हे सगळे आकडे 11 आहेत. 1 2 3 4 5 इकडे सोडायचे, 5 तिकडे सोडायचे. हा मधला आकडा जो आहे याला म्हणायचा median value. First of all, you arrange the numbers in a ascending or descending manner, and then to decide the middle value is called as median. This is very simple. The value of data in 6th position 432. 6th position ला, कारण इकडे 5 तिकडे 5 आहे. मग मागच्या वेळेला आपण जसं बघितलं तसंच फ्रिक्वेन्सी मीडियनची म्हणजे करायची. हेन्स द मीन नंबर ऑफ हॉटेल रूम्स इन द सिटी इज 432. मग फाइंड द मीडियन व्हॅल्यू. इथं पण तेच एक्स फ्रिक्वेन्सी, इथं एक्स आणि फ्रिक्वेन्सी सारखंच काढलं बघा. तर इथे यांच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची आपल्याला. इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 6 आहे, यांची 10 आहे, यांची 13 आहे, यांची 15 आहे समजा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर इथं हे 2 सोडायचे, इकडे 2 सोडायचे, ही मधली व्हॅल्यू आली 10. मग 481 आणि 15. तर इथं ही जी काय क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी चे 5 आकड्यांपैकी 5वा मधला आकडा म्हणजे 10 आला. समेशन आहे 15 आयटम्स. 8th आयटम 15मधून 8वा आकडा जो असेल त्याला म्हणायचं median value. मग hence the median of the distribution is x value corresponding to cumulative frequency 10 which read as 10. आणि म्हणून median डाटा व्हॅल्यू इथली 30 काढली आहे. यांची 30 डाटा व्हॅल्यू काढलेली आहे. आता मोड. मोड इज द व्हॅल्यू ऑर कॅटेगरी दॅट ऑकर्स. इथे आणखी एकदा बघून घ्या. समेशन ऑफ एफ बरोबर 15 आयटम्स आहेत. द 8th आयटम इन द ऑर्डर्ड डाटा ॲरे विल बी द median. The 8th item will be included in cumulative frequency 10. Hence, the median of the distribution is x value corresponding to cumulative frequency 10, which read as 13. हे 10 पकडले आपण median value, आणि ही मग 10 median व्हॅल्यू, इथली median व्हॅल्यू 10 आली, 5 मधली median ही आली, माझी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही पकडली 30, आणि म्हणून मग ही काउंट केली. लक्षात येते आता बघा. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जर का दिलेली असली तर तिची median व्हॅल्यू जी आहे तर ती जे काही आकडा दर्शवते एक्स व्हॅल्यूच्या तो त्याच्या median असू शकतो. आता इथं हा आहे तर इथं हा असणार या 5 मध्ये. स्वाभाविक आहे, व्हेरी सिम्पल. Mode is the value or category that occurs most in the data set. जी पुन्हा पुन्हा आलेली आहे त्याला मोड म्हणायचं. If all the elements in data set have the same frequency of occurrence, then distribution does not have a mode in a unimodal distribution. One value occurs most frequently in comparison to other values. A bimodal distribution has 2 elements have the highest frequency of occurrence. मग सॉलिड एक्झाम्पल असं म्हणतं बघा. फाइंड द मोड ऑफ द न्यूमेरिकल डाटा. हा डाटा दिलेला आहे एवढा, याच्यातलं तुम्हाला मोड काढायचे आहे. मग इथं 109 की आलेले का, इथं आलेलं आहे बघा. 1 2 3 4 वेळा आलेले बघा. मोस्ट 112 नाही आलेले, 110 नाही आलेले, 107 नाही आलेले, 104 3 आणि 2 5 वेळा आलेले, आणि 109 6 वेळा आलेले. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 वेळा आलेले, आणि 104 पण 5 वेळा आलेले आहे. 111 2 वेळा आलेले फक्त. मग आता सोल्युशन काय बघा त्याच्यावरचं. हे बघा, हे आकडे आपण बघितले. टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती 15 आहेत. अमॉंग 15 डाटा एलिमेंट्स द व्हॅल्यू 104 आणि 109 दोघं 5 5 वेळा आलेले आहेत.
5 times which are hence the mode of the data set. आता हे दोन आकडे आहेत म्हणून एक काही आकडा असता तर एक मोड आला असता, दोन आकडे आहेत म्हणून दोन मोड आले, तीन आले असते तर तीन मोड आले असते, 5 वेळा सारख्या वेळा पाहिजे पण किंवा सगळ्यात जास्त वेळा जो आकडा असेल रिपीट झालेला त्याला म्हणायचे मोड. सिम्पल आहे. आता टेस्टिंग हायपोथेसिस. आता आपल्याला एखाद्या सेटमधले आकडे टेस्ट करायचे आहेत, आपण काढलेला रिझल्ट किंवा तुम्ही गोळा केलेले इन्सेक्ट किंवा ॲनिमल जे काय असेल ते. तर कसं टेस्ट करणार बघा. नल हायपोथेसिस म्हणजे H0. नल म्हणजे झिरो, काहीच नाही. नल म्हणजे झिरो, नथिंग, काहीच नाही. मग अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसला H1 म्हणायचं, आणि नलला झिरो, अल्टरनेटिव्हला 1. आणि लेवल ऑफ सिग्निफिकन्स आणि डिग्री ऑफ फ्रीडम विथ एक्झाम्पल. आता लेवल ऑफ सिग्निफिकन्स किती आहे ते बघायची आणि डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे ते बघायचे. मग सॅम्पलिंग थेअरी डील्स विथ 2 टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स, which estimation and testing of hypothesis. In this section, we shall deal with the problem of testing of hypothesis. And modern theory of probability plays an important role in the decision making, and the branch of statistics which helps us in arriving at the criterion for such a decision is known as testing of hypothesis, which was initiated by J. Neyman and E. S. Pearson. It employs statistical techniques to arrive at decisions in certain situations where there is an element of uncertainty on the basis of sample which size is fixed in advance. बघा, एखादा सॅम्पल आहे, त्याची साईज फिक्स आहे आणि तुम्हाला त्याच्यामधले सॅम्पलची टेस्टिंग करायची आहे हायपोथेसिसमध्ये. तर ती टेस्टिंगसाठीच्या दोन, एक नल हायपोथेसिस आणि एक अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. मग हायपोथेसिस कुठले, हायपोथेसिस म्हणजे काय सिद्धांत आपण असं म्हणजे अ हायपोथेसिस इज अ स्टेटमेंट अबाउट द पॉप्युलेशन पॅरामीटर. इन अदर वर्ड्स, अ हायपोथेसिस इज अ कन्क्लुजन which is tentatively drawn on logical basis. तर इथपर्यंत आपण आजचे टॉपिक, आजचे स्पीच, आय थिंक वी हॅव टू कन्साइज आवर स्पीच हियर and then to continue in our next speech.